नमस्कार सर्वांना. रिसेंटमध्ये एम-पी-एस-सी आयोगाने मेजरली 2 नोटिफिकेशन दिलेली आहे. पहिल्या नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग आता जी आपली प्रिलिम्सची एक्झाम आहे, पूर्वपरीक्षा जी असते आपली, ते सी-बी-टी फॉर्मॅटमध्ये राहणार. त्याचबरोबर त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचा वापर करण्यात येणार. हे आपल्याला सर्वांना समजलं. दॅट इज 27च्या पेपरमध्ये. ओके. त्याचबरोबर सेकंड नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग जे एम-पी-एस-सी राज्यसेवेची मेन्सची एक्झाम असते, त्याच्यामध्ये आधी जे ऑप्शनलचे सब्जेक्ट्स त्यांनी ॲड केलेले होते, त्याला कम्प्लिटली रिमूव्ह करण्यात आलेलं आहे एम-पी-एस-सी 2027च्या पेपरपासून. तर काही दिवसाआधी मी चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी पूर्ण 1 इयरचं होलिस्टिक प्लॅन तुम्हाला दिलं होतं. फ्रॉम जून टू टिल प्रिलिम्स कशा हिशोबाने आपल्याला पूर्ण स्ट्रॅटेजाइज करायला पाहिजे, हे सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण ऑप्शनलसाठी सेपरेट टाईम अलॉकेट केलेला होता. पण आता जसं आपल्याला माहिती आहे 2027 पासून आपल्याला ऑप्शनल हा सब्जेक्ट राहणार नाही आहे. त्याच्यामुळे आता विथ न्यू चेंजेस आपल्याला एक न्यू सिलेबस कव्हर करण्याची स्ट्रॅटेजी म्हणा किंवा एक टाइम टेबल म्हणा, ते जाणून घेणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला डेली टार्गेट्स, त्याचबरोबर पूर्ण ॲनालिसिस कशा हिशोबाने करू आपण, सर्व सब्जेक्ट्सचं कशा हिशोबाने जाणार आहोत, ठीक आहे, काय फ्री इनिशिएटिव्स काय आहेत, कशा हिशोबाने आपण प्रोसीड करू, या सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओला आता आपण स्टार्ट करूया. तर बघा कसं आहे, काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ पोल अपलोड केलेला होता टेलिग्रामवर. त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की डीके एमपीएससी पासून तुम्हाला काय एक्सपेक्ट करता इन अ अपकमिंग डेज. तर बरेच मुलांचं होतं की फाउंडेशन आणि मॉड्यूल्स जे असतात आणि आन्सर रायटिंग, या तिघांमध्ये जवळपास सिमिलर रेशो आपल्याला दिसून आला. ठीक आहे, फाउंडेशन बॅचसाठी जास्त होता आणि याच्यामध्ये आपल्याला सिमिलर दिसून आला. त्या तिघांनाही कंबाईन करून एक होलिस्टिक प्लॅन मी या व्हिडिओमध्ये आणलेला आहे आणि त्याच्याबद्दल पण डिटेलिंग तुम्हाला देणार. तर बघा, आता ना मार्केटमध्ये आपल्याला जनरली 2 टाईपचे ॲस्पिरंट दिसून येणार. एक आहे ज्यांनी अभ्यासाची स्टार्टिंग केली आहे, दॅट इज दे आर कंप्लीट बिगिनर. ठीक आहे, त्यांनी कुठलाच विषय वाचलेला नाहीये, सर्व सब्जेक्ट त्यांच्यासाठी नवीन आहे. ते एक स्टुडंट झाले. सेकंड टाइप ऑफ स्टुडंट आहेत ज्यांनी ऑलरेडी प्रिलिम्सचा अभ्यास केलेला आहे. यावर्षीची जी प्रिलिम्स आहे त्यांची काही मार्काने राहून गेलेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. दॅट इज बेसिक सब्जेक्ट्स त्यांनी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तर या दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटला एक डिफरंट स्ट्रॅटेजी लागेल अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, तर या दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटचे डिफरंट प्लॅन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलिंगमध्ये सांगणार. तर बघ, आता मेजर कन्फ्युजन काय आहे. आता आपल्याला प्रिलिम्स किंवा मेन्स या दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे, किंवा या दोघांना मॅनेज कसं करायचं आहे, कुठल्या सब्जेक्ट पासून सुरू करायची आहे, बुकलिस्ट कुठली रेफर करायची आहे, करंट अफेअरचं कव्हरेज आणि आन्सर रायटिंग, हे सर्व गोष्टीला कसं मॅनेज करायचं आहे. तर या सर्व गोष्टीला मॅनेज करायसाठी मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याचबरोबर एक मेजर अनाउन्समेंट असं आहे की REP दॅट इज राज्यसेवा एक्झिक्युशन प्रोग्राम 2027 डीके एमपीएससी पासून लवकरच येणार आहे. त्याच्याबद्दल पण डिटेलिंग या व्हिडिओमध्ये मी पूर्ण देणार आहे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, डेली टार्गेट आणि रिफ्लेक्शन सीट किंवा डेली टार्गेट शीट्स हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याला प्रॉपरली फॉलो करायचं आहे. ठीक आहे, बघा, बुक लिस्टसाठी एक सेपरेट व्हिडिओ मी काही दिवसाआधी आणलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक सर्वांची मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ते टेलिग्रामची असो किंवा आम्हाला कनेक्ट कसं करायचं असेल, किंवा जे काही व्हिडिओचं मी रेफरन्स या व्हिडिओमध्ये देत आहे, त्या सर्व व्हिडिओचं डिटेलिंग किंवा सर्व पॉईंट्सचं डिटेलिंग मी पिन कमेंट ॲज वेल एज डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मेन्शन करून देणार. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे, एंटायर व्हिडिओ बुक लिस्ट बघायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. नाव, एक गोष्ट लक्षात घ्या, दिस इज अ लॉंग जर्नी. अप अँड डाऊन्स येणार आहेत. सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की स्वतःवर विश्वास ठेवणे, दॅट इज कीप फेथ ऑन युअर सेल्फ. स्टार्ट युअर जर्नी विथ अ पॉझिटिव्ह अफर्मेशन दॅट की MPSC 2027 हा तुमचा फायनल अटेम्प्ट राहणार आहे. आणि याच्यासाठी तुम्ही 100% आपल्याकडून जितकी मेहनत होऊ शकते तितकी तुम्ही करणार. त्याचबरोबर आम्ही तुमच्यासोबत एफर्ट द्यायला रेडी आहोत. ठीक आहे, मी तुम्हाला डेली टार्गेट्स देणार, तुम्ही ते अचीव्ह करा. मला सांगा, आपण पुढे जाऊ. ठीक आहे, 2027 हा आपला फायनल अटेम्प्ट राहील. या हिशोबाने आपण तयारी करू. आता वन बाय वन दोन्ही टाईपच्या ॲस्पिरंटचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला आपण डील करू. बघा, जनरल स्टडीज बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे वरचे जे काही सब्जेक्ट्स दिसत आहेत ते प्रॉपर प्रिलिम स्पेसिफिक सब्जेक्ट्स आहेत, आणि खाली इथे जे तुम्ही बघत आहे हे मेन स्पेसिफिक सब्जेक्ट आहेत. या दोघांनाही मॅनेज करून आपल्याला पूर्ण अभ्यास करायचं आहे. करंट अफेअर बघितलं तर 1 इयरचा ऑलमोस्ट आपला टार्गेट राहायला पाहिजे, बिकॉज करंट अफेअरवर प्रश्न विचारले जातात, ते प्रिलिम्स असो की मेन्स. मेन्समध्ये डायरेक्टली नाही विचारणार. हाऊएव्हर दे कॅन आस्क 2027 पासून. वाय? बिकॉज आता त्यांनी ऑप्शनल डिलीट केलाय, तर लेवल ऑफ डिफिकल्टी माइट बी इन्क्रीज.
ठीक आहे, इन्क्रीज होऊ शकते फ्रॉम 2027. दॅट्स वाय करंट अफेअर ओरिएंटेड पण मेन्सचे क्वेश्चन काही येऊ शकतात तुम्हाला, याचं पण लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या इथे सीसॅट ऑप्शनल आता कॅन्सल झालेला आहे, तर ऑप्शनलवर टेन्शन घ्यायची नाही आहे. तर हे काही सब्जेक्ट्स आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, प्लॅनिंग इम्पॉर्टंट होऊन जाते. रोजचं 6-7 घंट्याचा अभ्यास, करंट अफेअरला सोबत चालणे, आन्सर रायटिंग रेग्युलर बेसिसवर करणे, PYQ करणे, मेन्स आणि प्रिलिम्सला बॅलन्स घेऊन चालणे आणि रिव्हिजन प्लॅन करणे. कारण की कितीही अभ्यास केला तरी तुम्ही जर रिव्हिजन नाही केलं तर एव्हरीथिंग विल बी कम्प्लिटली व्हॅनिश. ठीक आहे, मेमरीमधून सर्व गोष्टी रिमूव्ह होऊन जातात एका टाइम पिरियड नंतर. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की ऍक्टिव्ह रिकॉलची जे टेक्निक आहे ते वापरा आणि त्याच्या थ्रूच अभ्यास करा. ऍक्टिव्ह रिकॉलची जे रिव्हिजन मेथड आहे मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट प्लॅन्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत किंवा इम्पॉर्टंट थिंग्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत. आता बघा, आय नो खूपसे मुलं व्हिडिओ लास्टपर्यंत बघणार नाही, पण लास्टलाच मेजर अनाउन्समेंट्स आहेत. सो व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. नाव MPSC राज्यसेवा म्हटलं तर सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की आपण कशाचा अभ्यास करत आहोत. तर अभ्यास करतो तेव्हा आपल्याला डिटेल सिलेबसची माहिती राहणे गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याचं PYQची माहिती राहणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर प्रिलिम्ससाठी आमची DK MPSCची एक बुकलेट आहे. ज्याही मुलांना घ्यायची असेल तर 12 नाही 14 इयर येणार. ठीक आहे, 2013 to 2026 पर्यंत जितके पण प्रिलिम्सचे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याला डिटेल अनालिसिस थ्रू या बुकलेटमध्ये आपण दिलेले आहे. ठीक आहे, ऑलरेडी वी हॅव सेंड लॉट्स ऑफ बुक. बरेचसे मुलांनी ऑलरेडी आमच्याकडून बुक घेतलेली आहे. ठीक आहे, 2025चं तुम्हाला दिसत असेल बिकॉज 2026चं लेटेस्ट अपडेट आलेलं आहे. ठीक आहे, तर ज्यांनाही परचेस करायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तुम्ही ऑर्डर करू शकता. होम डिलिव्हरी होऊन जाते या बुकची. ठीक आहे, सॅम्पल बघायचं असेल तर ऑलरेडी टेलिग्रामवर अपलोड केलेलं आहे, तुम्ही मला पर्सनली पण मेसेज करू शकता, मी तुम्हाला सेंड करून देणार. ठीक आहे, तर PYQ बुक का सोबत ठेवायची, बिकॉज इफ यू आर रीडिंग एनी टॉपिक, सपोज जॉग्राफी मधलं तुम्ही इंडियन मान्सून रीड करत आहे, ते इंडियन मान्सूनवर प्रिव्हियस इयरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत फ्रॉम अ प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह, त्याला तुम्हाला सायमल्टेनियसली बघावं लागते. त्यालाच म्हणतो आपण होलिस्टिक अभ्यास. कारण की प्रश्न कसे विचारले आहेत जेव्हा तुम्ही बघणार तेव्हाच तुम्हाला माहिती पडणार की किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे एखाद्या टॉपिकवर. सो प्रिलिम्सची बुकलेट नेहमी सोबत राहायला पाहिजे जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात. त्याचबरोबर आता मेन्सचं फर्स्ट टाइमच झालेली आहे, तर मेन्सचे क्वेश्चन पेपर सोबत राहायला पाहिजे. ठीक आहे, तर हे आपलं झालं PYQ सोबत अभ्यास करणं, दॅट इज होलिस्टिक वेनी अभ्यास करायचं फर्स्ट इनिशियल स्टेप. आणि तेच आहे सिलेबसची प्रिंट काढून घ्या, हे पण एक इम्पॉर्टंट थिंग होऊन जाते. नेक्स्ट, आता ज्यांनी फाउंडेशनसाठी प्रिपेअर करताय या सेल्फ स्टडी करणार आहेत त्या मुलांना मी सांगून देते, दिस इज अ प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. जुलै टू ऑक्टोबर 2026 पर्यंतचा हा प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीपासून तुम्ही स्टार्ट करणार. बुकलेट्स इथे दिलेलीच आहे, जसे की लक्ष्मीकांत वापरायचं आहे. जॉग्राफी एन्व्हायरमेंटला पकडलं तर NCERT आर द बेस्ट बुक. मी नेहमी सांगते फिजिकल NCERT किंवा सौदी सरांची पुस्तक आहे, विठ्ठल पुंगळे सर किंवा कपिल पवार सरांचे बुक वापरू शकता. ॲटलास नेहमी वापरायचं, तो महाराष्ट्र स्पेसिफिक का ना असो आणि इंडियन स्पेसिफिक का असो, म्हणजे सॉरी महाराष्ट्र आणि इंडियन स्पेसिफिक दोन्ही जे आहे ॲटलास आपल्याला रेफर करायचं आहे. आणि त्याचबरोबर शंकर ISची और PMF ISची वेबसाईट्सवर तुम्हाला डायरेक्ट एन्व्हायरमेंटचे नोट्स मिळून जाणार, त्याला रेफर करायचं. ठीक आहे, हिस्ट्रीसाठी NCERT आर द गुड बुक किंवा तुम्ही आमची मॅरेथॉन एकदा बघा आणि त्याच्यानंतर इकडे NCERTला रीड करा, दॅट इज मोर दॅन इनफ. त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम किंवा समाधान महाजन सरांचे पुस्तक वापरू शकता. इकॉनॉमीसाठी रणजित कोळंबे सर, मुनाल सरांचे नोट और श्रीराम आयसचे नोट्स आर द बेस्ट रिसोर्सेस फॉर द इकॉनॉमी. हे तुम्हाला जुलै टू ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट करायचे आहे. त्याचबरोबर मी नेहमी सांगते, एखादी पुस्तक तुम्ही वाचत असेल तर त्याचे PYQ द्यायचं आणि सेक्शनल अटेम्प्ट करायचं. सेक्शनल का मी म्हणते, बिकॉज जसं तुम्हाला माहिती आहे डेली बेसिसवर सर्टन नंबर ऑफ MCQs आपल्याला सॉल्व्ह करायची गरज पडते, बिकॉज MCQ सोबत फेमिलियारिटी डेव्हलप करणे हे इम्पॉर्टंट होऊन जाते. दॅट्स वाय डेली बेसिसवर थोडेफार MCQ सॉल्व्ह करा किंवा PYQ सोबतच करत चला. सीसेट करायचं आहे नाही, सीसॅट इज नॉट पार्ट ऑफ दिस ऑक्टोबर किंवा डिसेंबरपर्यंत आपल्याला सीसॅट नाही करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्ससाठी DK MPSCची बुकलेट वापरू शकता और एनी अदर कंपायलेशन जे तुम्हाला प्रिफर करायचं आहे. बरोबर, तुम्हाला जुलै टू ऑक्टोबरमध्ये सायन्स पण कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये सचिन बस्के सरांचे पुस्तक किंवा NCERT कुठला पण बुक तुम्ही रेफर करू शकता. PYQ सेक्शनल सायमल्टेनियसली हे डेली बेसिसवर तुमचं राहायलाच पाहिजे. त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 मंथमध्ये तुम्हाला फक्त मेन स्पेसिफिक सब्जेक्टकडे लक्ष द्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुमचं एथिक्स, गव्हर्नन्स, सोसायटी, सोशल जस्टिस, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन सारखे सब्जेक्ट्स येणार. त्याच्यानंतर इकडे बघा, आपण जानेवारीच्या आधी सर्व सिलेबस एंड करायचं आहे. ठीक आहे, आता हे सर्व प्लॅन मी सेल्फ स्टडी करणाऱ्या मुलांसाठी सांगितलं आहे.
बघा, जे बिगिनर असतात ना, त्या मुलाला थोडं डिफिकल्टी जाऊ शकते. म्हणून असं म्हटलं जाते, एखादी फाउंडेशनल बॅच तुमच्याकडे राहिली, तर तुम्हाला बेनिफिट ठरेल. बिकॉज इफ किंवा एक मेंटर राहिलं तुमच्याकडे, ते तुम्हाला बेनिफिट ठरणार. बिकॉज एव्हरीथिंग इज न्यू. तुम्हाला स्वतः आता कसं यू-पी-एस-सीसाठी बरेचसे रिसोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत, पण एम-पी-एस-सीसाठी तसं नाही आहे. त्याच्यामुळे थोडी डिफिकल्टी जाऊ शकते. इफ यू वॉन्ट एनी गाईडन्स, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता. वी कॅन प्रोसीड आणि प्लॅन्स पण आमचे बघू शकता, कशा हिशोबाने आपण जाणार आहोत. ठीक आहे, तर हे झाले आपले सेल्फ स्टडीसाठी मुलांचे प्लॅन्स. जानेवारी आणि टिल प्रिलिम्स आपल्याला फक्त रिव्हिजन करायचे आहे, बिकॉज मोस्ट ऑफ द कंटेंट आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्न पडेल तुम्हाला, की इथं जे तुम्ही म्हणत आहे की पॉलिटी इफ यू आर कव्हरिंग, तर पॉलिटी जेव्हा तुम्ही करत आहात ना, तर यू हॅव टू कव्हर बोथ प्रिलिम्स आणि मेन्स. ठीक आहे, प्रिलिम्स आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनेच तुम्हाला पॉलिटी कव्हर करायचं आहे. बिकॉज कसं असते, होलिस्टिक वेनी अभ्यास केला जातो. प्रिलिम्स सेपरेट आणि मेन्स सेपरेट असा अभ्यास होत नाही. दॅट्स वाय जे काही सब्जेक्ट मी इथे मेन्शन केलेलं आहे, ते तुम्हाला दोन्हीही अँगलनी करायचे आहे. जसं की पॉलिटी GS2चं पार्ट आहे, जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट आपण GS2 आणि GS3चं पार्ट येतो. हिस्ट्री आपल्याला GS1 मध्ये येते, सॉरी जॉग्राफी GS1चं पार्ट आहे. ठीक आहे, आणि इकॉनॉमी आपल्या GS3 मध्ये येतो. ठीक आहे, सो सायमल्टेनियसली तुम्हाला करायचे आहे. आणि जस्ट जे मेन स्पेसिफिक पर्टिक्युलरली फक्त मेन्समध्ये येणारे सब्जेक्ट आहे, त्याला आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर अलॉट केलेला आहे. नाव हे झालं जे फर्स्ट टाईपचे स्टुडंट आहे. त्याच्यानंतर परत एक गोष्ट लक्षात घ्या, लास्ट इयर आमचे जे बॅचेस आलेले होते, सेकंड, हां, बघा, जसं की लास्ट इयर आमचे काही बॅचेस आलेले होते, त्याच्यामध्ये मी मुलांना प्रत्येक सब्जेक्टचे बुकलेट आम्ही प्रोव्हाइड केलेलं होतं. तर ज्याही मुलांना आमचे बुकलेट हवे असेल, त्यांनी आम्हाला कनेक्ट करू शकता. बुकलेट विल बी प्रोव्हाइडेड. ठीक आहे. नाव सेकंड टाइप ऑफ ॲस्पिरंट ज्याला जे आपल्याला दिसून येतात, ते आहे की प्रिलिम्सचा अभ्यास झालेला आहे. त्यांना आता मेन्स रेडी व्हायचं आहे आणि आपलं टार्गेट आहे की मेन्स रेडी आपल्याला डिसेंबरपर्यंत व्हायचं आहे. त्यासाठी मुलांना 2-3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. दॅट इज त्यांना कंटेंट बिल्ड करायचं आहे, त्यांना PYQ सॉल्व्ह करायचा आहे, आन्सर रायटिंगकडे लक्ष द्यायचं आहे आणि टेस्ट इम्प्लिमेंट करायची आहे. म्हणजे जे काही तुम्ही शिकत आहात, ते तुम्हाला टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. तर वन बाय वन तुम्ही कशा हिशोबाने एफर्ट करू शकता आणि मी कशी तुम्हाला हेल्प करेल त्याच्याबद्दल क्लॅरिटी देते. तर सर्वात आधी कंटेंट बिल्डिंग. कंटेंट बिल्डिंगमध्ये तुम्हाला इथे दिसून येणार, हा सब सिलेबसचा टॉपिक आहे. अराउंड 10 मार्क्स यावर्षी आलेले होते डिझास्टर मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये. तर डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स आणि रेझिलियन्स सोसायटी, इट इज अ टॉपिक ऑफ MPSC GS3चं सिलेबस. आता याच्यामध्ये आपल्याला नोट्स कसे बनवायचे त्याच्याबद्दल क्लॅरिटी इथे मी देते. सॅम्पल नोट्स आपण बघू एकदा डिझास्टर मॅनेजमेंटचे. कधी पण कुठलाही टॉपिक जो आपण प्रिपेअर करतो, तर आपल्याकडे त्याचा एक बेसिक आयडिया राहिली पाहिजे. ठीक आहे, काही की कन्सेप्ट आहे, डाटा सेट ऑलरेडी रेडी राहायला पाहिजे, हे तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड होणार. काही डायग्राम्स इन हँड राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर आता बघा, जसं आपल्याला डिटेलिंग करायची आहे डिझास्टर मॅनेजमेंटची, तर NDMA काय आहे, की बॉडीज काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, डायग्राम सेपरेटली आपल्याकडे नोट डाऊन राहायला पाहिजे. ऑथॉरिटी काय, मेजर पॉईंट. त्याचबरोबर आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट जेव्हा करत आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट डिझास्टर्सबद्दल पण माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, काय इनिशिएटिव्ह आहे, जसं की इथे मी दिलेलं आहे, सेंडाई फ्रेमवर्क इज अ करंट इनिशिएटिव्ह जे आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे मी एकदा दाखवते सायक्लोन बद्दल पूर्ण क्लॅरिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं लँडस्लाईड एक्सेट्रा एक्सेट्रा. जितके पण डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड मेजर्स आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. असंच होलिस्टिक वेनी सर्व सब्जेक्टचे नोट्स आपल्याकडे रेडी पाहिजे. तर हे आपलं कंटेंट बिल्डिंग पार्टमध्ये येऊन जाणार, जे मी तुमची तयारी करून देणार आपल्या मेन्स बॅचमध्ये. त्याचबरोबर फाउंडेशन बॅचमध्ये पण हे सर्व कव्हर होणारच. ठीक आहे, आता तुम्हाला आयडिया मिळाली की नोट्स कशा हिशोबाने बनवायचे. आता तुमचं आणि माझ्या एफर्ट्समध्ये काय अंतर आहे, किंवा आम्ही कशा हेल्प करू आणि तुम्हाला कशा हिशोबाने एक्झिक्यूट करायचं आहे. तर मी तुमच्यासाठी डेली टार्गेट टेलिग्रामवर पोस्ट करणार, तुमच्यासाठी व्हॉइस नोट्स पोस्ट करणार, टाइमली आणि वीकली नाही म्हणू शकत, पण मेंटरशिप टाइम टू टाइम बेसिसवर होणार. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं एफर्ट काय आहे, जे काही मी डेली टार्गेट्स मेन्शन करत आहे, प्लीज त्याला तुम्हाला रेग्युलरली फॉलो करायचं आहे. त्याचबरोबर जे काही एक मी डेली ट्रॅकिंग शीट देणार तुम्हाला, 2-3 स्लाइड नंतर दाखवते, त्या शीट्सवर तुमचे डेली रेकॉर्ड्स तुम्ही रेकॉर्ड करा. ठीक आहे, ज्याच्याने तुम्हाला काय होणार, अकाउंटेबल राहायला इम्पॉर्टंट, आपण म्हणू शकतो अकाउंटेबल राहण्यासाठी इज होऊन जाणार. ठीक आहे, कारण की तुम्ही डेली रेकॉर्ड्स करत आहात, त्याच्याने कसं होते, एक अकाउंटेबिलिटी बिल्डअप होते. दॅट्स वाय माय एफर्ट्स मी तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करेल, तुम्हाला जस्ट त्याला फॉलो करायचं आहे टार्गेट्सला. ठीक आहे, आता हे टार्गेट्स कोणासाठी अपलोड होईल त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी होती. त्याच्या पहिले आधी लक्षात घ्या, टेलिग्रामवर हे डेली टार्गेट्स अपलोड होणार आहे. ठीक आहे, आन्सर रायटिंगमध्ये पण काय आहे, मी जे बॅचेसचे स्टुडंट राहणार आहे, ज्याच्याबद्दल मी अनाऊन्स करेलच बॅच कुठली आहे, तर त्याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन्स मी देणार, मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करणार, PYQची पण सॉल्विंग होणार. तुमचे एफर्ट्स काय आहेत, टार्गेटला फॉलो करायचे, आन्सर लिहायचे आहेत आणि डेली ट्रॅक रेकॉर्ड मेन्शन करायचं आहे. डेली ट्रॅक रेकॉर्ड कशा हिशोबाने राहणार हे इकडे बघा.
डेली ट्रॅकिंग शीट अशा हिशोबाने राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून ना डेट आणि सब्जेक्ट्स कुठलं करायचं आहे, डेली टार्गेट्स तुमचे काय आहे, तुम्हाला लेक्चर्स अटेंड करायचे आहेत का डीकेएमपीएससीचे, किंवा तुमचं टास्क कंप्लीट झालं का, किंवा क्लास नोट रिवाइज करायचं आहे का, एक्सेट्रा एक्सेट्रा. कन्सेप्ट क्लॅरिटी झाली की नाही, कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे, फोकस आहात की नाही, काय लॅक करत आहात किंवा काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, एव्हरीथिंग विल बी मेन्शन इन दिस ट्रॅकशीट. टेलिग्रामवर मी याची पीडीएफ देऊन देणार, याला फक्त प्रिंट करून घ्या किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये पण ठेवू शकता. इफ यू प्रिंट सम कॉपीज देन इट विल बी मोर बेनिफिशियल. डेली टार्गेट कसं, जसं की 4 तारखेला हा टार्गेट आहे की फाउंडेशन बॅचमध्ये मुलांना तुम्हाला लेक्चर अटेंड करायचं, जॉग्राफीचं ॲक्टिव्ह रिकॉलचे सेशन अटेंड करायचे, म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल तुम्हाला टाइमली बेसिसवर करायचं आहे. आणि जे सेल्फ स्टडी करत आहेत त्या मुलांना जसं मी टार्गेट दिलं आहे की तुमचं इथिक्स स्टार्ट होणार आहे, तर इथिक्सचं हे प्लॅन आहे तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे, आता हे कोणत्या मुलांसाठी युजफुल राहणार, कशा हिशोबाने एक्झिक्यूट करणार आहोत तर बघा. तर REP दॅट इज राज्य सेवा एक्झिक्युशन प्लॅन, याच्यामध्ये जे फाउंडेशन बॅच राहणार आहे ते बिगिनर आणि रिपीटरसाठी राहू शकते, ज्याला परत होलिस्टिक वेनी करायचं आहे. पण जे मेन स्पेसिफिक बॅच राहणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण फक्त त्याला मेन स्पेसिफिक रीडिंग द्यायची आहे, हे दोघांचं डिटेलिंग इथे बघू आपण. ठीक आहे, तर जीएसचे सर्व सब्जेक्टचा कव्हरेज, इथे मेन स्पेसिफिक सब्जेक्टचा कव्हरेज, रेकॉर्डेड क्लासेस आर अवेलेबल, कंपॅरेटिव्ह इथे जीएस कव्हरेज होणार, इकडे आपल्याला मेन स्पेसिफिक सब्जेक्टचं कव्हरेज दिसून येणार. त्याच्यामध्ये सपोज यू आर कन्सिडरिंग पॉलिटीचा मेन स्पेसिफिक कव्हरेज इथे दिसून येणार. ठीक आहे, जस्ट पॉलिटीचे बेसिक कव्हर नाही होणार इन अ मेन्स बॅच. ठीक आहे, त्याच्यानंतर PYQ इंटिग्रेट करण्यात येणार, करंट अफेअर तुम्हाला प्रोव्हाइड करू, डेली टार्गेट्स देण्यात येणार, वीकली टार्गेट्स पण राहणार. ठीक आहे, हवेवर इन फाउंडेशन बॅच वीकली टार्गेट्स देण्यात येणार, नॉट अ डेली टार्गेट्स. ठीक आहे, संडेला टेस्ट होणार, वीकली टेस्ट राहणार. ठीक आहे, आन्सर रायटिंगचे स्ट्रक्चर्स, मंथली रिव्हिजन प्लॅन, मेंटरशिप विल बी प्रोव्हाइडेड, परफॉर्मन्स ट्रॅकिंग जसं मी सांगितलं डेली डिटेल ट्रॅकिंग होणार तुमची. त्याच्यानंतर कॉपी जे आहे, जे काही तुम्ही आन्सर्स लिहिणार त्याचं सेपरेट इव्हॅल्युएशन विल बी चार्ज समथिंग सेपरेटली. ठीक आहे, तर हे एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आयडियल आउटकम तेच आहे की ॲट द एंड ऑफ द फाउंडेशन बॅच तुमचं प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही होलिस्टिकली रेडी होऊन जाणार, आणि तुमचं डिसेंबरपर्यंत इकडे मेन्सची बॅच बघितली तर मेन्स रेडी होऊन जाणार. बरेचसे मुलांना परत काही क्लिअरिटी हवी असेल तर टेलिग्रामवर स्लॉट्स ओपन आम्ही करणार आहोत टू डायरेक्टली कनेक्ट विथ अस, तर त्याला जॉईन करायचं. त्या स्लॉट्समध्ये तुमचं जे काही आहे, आमचे जे काही टीम मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत बोलणार. ठीक आहे, ते तुम्हाला अटेंड करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये रिझॉल्व होणार. ठीक आहे, फीस पण तुम्हाला इथे दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर क्लासेस कोण कंडक्ट करणार आहे तर बघा, मेजरली क्लासेस विल बी कंडक्टेड बाय मी, DKMPSC मॅम कंडक्ट करणार आहे. तुमचे काही सायन्स रिलेटेड फॅकल्टीज आर डिफरंट. ठीक आहे, काही डिफरंट फॅकल्टीज पण आहेत, पण मेजॉरिटी पोर्शन विल बी कम्प्लिटेड बाय मी. ठीक आहे, सो मेक शुअर करणार मी की तुमचे सर्व क्वेश्चन्स आणि सर्व डाऊट्स रेग्युलर बेसिसवर क्लिअर होणार आणि लेक्चर्स पण प्रॉपरली हेल्ड होणार. कुठे होणार क्लासेस, जसं ऑलरेडी मी सांगितलं आहे, गुगल क्लासरूमवर आपले लास्ट इयरचे पण क्लासेस झालेले होते. सिमिलरली यावर्षी पण आपले जे क्लासेस आहे ते गुगल क्लासरूमवर होणार. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला टाइमली बेसिसवर प्रोव्हाइड करण्यात येणार. ठीक आहे, हे इथे तुम्ही बघू शकता, जस्ट अ सेकंड, हे इथे तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर्स राहणार. तुमचे प्रोग्राम जे राहील हे लास्ट इयरचे काय प्रोग्राम्स होते, यावर्षीचे पण प्रोग्राम ॲडअप होणार. हे क्लासेसला जॉईन करायचे, रेकॉर्डेड वगैरे सर्व तुम्हाला अवेलेबल करून देणार. नोट्स विल बी अवेलेबल, टेन्शन घ्यायची नाही त्याची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत शेड्यूल बघायचं असेल तर फाउंडेशन बॅचचा शेड्यूल हा आहे. ठीक आहे, दिस इज अ टेंटेटिव्ह प्लॅन, काही चेंजेस करण्यात येऊ शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, फेब्रुवारीपर्यंत फाउंडेशन बॅचचे सब्जेक्ट सर्व एंड होऊन जाणार. आणि जर आपण शेड्यूल बघितला मेन्स बॅचचं, तर दिस इज द मेन्स बॅच प्लॅन. ठीक आहे, जे एक्झिक्यूट होणार आहे मोस्टली 10 जुलैपासून आपले सर्व क्लासेस विल बी एक्झिक्युटेड. ज्याही मुलांना काही क्वेश्चन्स असेल ते मला डायरेक्टली कनेक्ट करू शकतात. 10 जुलैपासून क्लासेस विल बी बिगेन बोथ, म्हणजे बघा, हे जे आहे फाउंडेशन बॅच विल बी स्टार्ट फ्रॉम 15 जुलै, पण आपली जे मेन्स बॅच आहे ते 10 जुलैपासून स्टार्ट होणार आहे. तर काही डिटेल माहिती करायची असेल तर टेलिग्रामवर स्लॉट्स ओपन होणार, त्याच्यामध्ये तुम्ही माहिती करून घेऊ शकता. अँड येस, बॅच विल बी ओनली एक्झिक्युटेड इफ वी रीच अ सर्टन लिमिट जे आहे स्टुडंटच्या एनरोलमेंटमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्व स्टार्ट होणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला क्लासेस कशा हिशोबाने घेतो त्याचे सर्व डेमो लेक्चर्स, सर्व ओरिएंटेशन लेक्चर्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. दिस इज नॉट अवर फर्स्ट बॅच, दिस इज अवर 3rd 4th बॅच जे आम्ही यावर्षी एक्झिक्यूट करू. ठीक आहे, सो ऑल द बेस्ट. जे पण क्वेरीज असेल तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता. 1-to-1 मेंटरशिपसाठी पण तुम्ही कनेक्ट करू शकता. अँड येस, सी यू सून इन द नेक्स्ट वन. आय नो बरेचसे मुलांना काही डाऊट्स असू शकतात, तर ते मला कनेक्ट करा. आणि त्याचबरोबर याचा डिटेल प्लॅन जो आहे त्याची PDF मी टेलिग्रामवर देऊन देणार. आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.